माहितीये तिथेच मरता मरता वाचला हा। ठीक आहे बाबा, मी काय म्हणतो, सगळी संकट माझ्यावर हिच्यामुळे आली, करेक्ट? मग त्या संकटातनं मी वाचलो सुद्धा. ते कशामुळे? नाही, तुम्हाला सगळं माहिती आहे ना, सो हेही माहिती असेलच तुम्हाला. तुझ्या आईचा आशीर्वाद, त्याच्यामुळेच वाचलास तू. ओ अच्छा अच्छा, बरं मी एकदा पाण्यात बुडलो होतो, ऑलमोस्ट म्हणजे गेलोच होतो. ते कशामुळे? हा दिसतंय तेही हिच्यामुळेच झालं. अच्छा, तेव्हा माझं लग्नच झालं नव्हतं बाबा. बाबा, यांच्यावरती फॅक्टरीत हल्ला झाला होता, हे सुद्धा दिसलं असेल ना तुम्हाला? हो दिसतंय. पण असा कुठला हल्ला झालाच नव्हता. मला वाटतं आपण बाबांना दक्षिणा देऊयात आणि इथनं निघून जाऊया. नाही आई, माझ्या आयुष्यात जे जे वाईट घडतंय ते कोणामुळे घडतंय मला कळायलाच हवं. हो बाबा, अहो हे मागचं सगळं विसरले होते, हे सुद्धा दिसलं असेल ना तुम्हाला? बोला ना बाबा. हो दिसतंय, ते पण दिसतंय. माझ्यापासून काहीच लपलेलं नाहीये. कुकुच काय मला माहित नाही असं नाहीच काय. तूच कारण आहेस या सगळ्याला. तो घरापासून भटकला, दूर गेला, तूच कारण आहेस या सगळ्याला. अरम भरम चक्के करम, जय बाबा भोले. हो बरोबर आहे. अहो घरापासून दूर राहिले, ते दुसऱ्याच्या घरात राहत होते कितीतरी महिने. हो राहणारच. तुझ्यामुळे स्मृती गेली, तुझ्यापासून दूर राहिला म्हणूनच वाचला तो. रॉनी, हसू नकोस. ही काय सगळी थट्टा वाटते का तुला? बाबांची मस्करी करतेस तू? अहो नाही, माफ करा बाबा, पण मला सांगा, आता यांच्या आयुष्यात पुढं काय घडणार आहे हे सुद्धा दिसत असेल ना तुम्हाला? सांगा ना बाबा, काय होणार आहे? दिसतंय सगळं दिसतंय. हा स्वतःला विसरला, स्वतःचं घर विसरला, दिशाहीन भटकला. पण तू खूप झाला आता. अजून किती थापा मारणार? अहो असं काहीच घडलं नाहीये. तुम्ही मगासपासून नुसत्या थापा मारताय बाबा. शाबास राणे, तू या बाबांचा खोटारडेपणा उघड केलायस.